लोकनेते राजाराम बापू पाटील यांना 107व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. माननीय V.N. मोरे, कार्यकारी संचालक, माननीय विलासराव पाटील, व्हाइस चेअरमन, माननीय प्रतीक जयंतराव पाटील, चेअरमन, राजाराम बापू पाटील सहकारी कारखाना लिमिटेड, राजारामनगर, साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. अमित शहांसोबत घेतलेला पंगा राहुल गांधींना भोवणार, खासदारकीवरच घाव घालण्याची तयारी. राहुल गांधी यांनी लोकसभेत थेट अमित शहांचे नाव घेत गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजप ॲक्शन मोडवर आली असून कारवाईसाठी थेट लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. थेट शहा यांचं नाव घेत त्यांच्यावर विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश दिल्याचं सांगितलं. त्यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी भाजप खासदार आक्रमक झाले होते. सभागृहाचे कामकाज देखील स्थगित करण्यात आले होते. आता राहुल गांधींना घेरण्यासाठी भाजपने मोठं पाऊल उचललं आहे. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दाखल केली. गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल असंसदीय आणि अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा तसेच गंभीर आणि निराधार आरोप केल्याचा दावा ठाकूर यांनी या नोटिसात केला आहे. या नोटिसात ठाकूर यांनी बिर्ला यांना विनंती केली की हे प्रकरण सखोल चौकशीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवावे व गांधी यांना सभागृहासह अमित शहा यांची बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली. 29 जुलै रोजी पेपरफुटी विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी झालेल्या कथित संभाषणाचा उल्लेख करताना नियम 352 उल्लंघन केल्याचे ठाकूर यांनी म्हटले. सभागृहात बोलताना गांधी यांनी नागरिकांचे विद्यार्थी आणि अंधभक्त अशा 3 वर्गात वर्गीकरण केले. कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप नोंदवून हे शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी देखील केली होती. आता नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज.